आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे नेबट काय काय नेबट ती नटवी काय सुचत असते का तुम्हाला? राजा राणी सारखं वागा असं सांगते का? नाही, असं काय बी नाही. असं नाही तसं नाही, समधी नाटकं कळतात मला तुझी बर का. हे बघ, माझ्या सत्याशी प्रेमानं वागायचा आणि त्याला तुझ्या बाजूनं करायचा अजिबात प्रयत्न करू नकस. तू आणि तुझी ती फुकटी आत्या आमची प्रॉपर्टी लुबाडायला बघताय ना. उगा माझ्या सत्याला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करू नका सा, नाहीतर पोलिसात जाऊन तक्रार करीन. आणि सांगेल का माझं उधार घेतलेले पैसे अजून पण दिले नाहीत म्हणून. आणि हे बी सांगेल का कशी फसवणूक करून माझ्या लेकाच्या गळ्यात पडली ते. आणि ते बी सांगेल का ही आमच्या संपत्तीवर दावा करते म्हणून. आणि ही जी काय वर्दी घालून माज करतेस का नाही तू, हीच वर्दी त्या स्टेशनात समद्यांमोर उतरवीन. आणि आमच्या संपत्तीवर कसा दावा करतेस की नाही ते बी सांगत. आणि ही समदे पुरावे गोळा करायला मला जरा वेळ लागणार नाही. ठावे ना तुला त्या रुपलीच्या केस मध्ये असं असं सोडवलं माझ्या सत्याला मी काय. तेव्हा मी काही बी करू शकते. फक्त नाव लक्षात ठेवायचं, माया सुर्वे. एकच घाव आणि गावभर धाव. माझ्या सत्याशी प्रेमानं वागायचा आणि त्याला तुझ्या बाजूनं करायचा अजिबात प्रयत्न करू नकस. उगा माझ्या सत्याला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करू नकस, नाहीतर पोलिसात जाऊन तक्रार करीन. मी सत्याला मुठीत धरून ठेवते असं का वाटतंय मम्मी साहेबांना? म्हणजे आता आम्ही भांडण टाळून नीट बोललेलं पटतच नाही का त्यासनी? नुसता गोंगाटच करत बसायचं का? काय बी कळना झाले. चांगलं वागलं तरी बी वाईट आणि असं बी वाईट. वाळक्याने एवढ्या रातच्याला कशाला फोन केलाय? बोल वाळक्या. मॅडम, एक खोकडा गावलंय बघा. गाडा नाही पण हे बी चालेल. काय किंमत आहे? रक्कम विचारली त्याला मी, थोडी कमी करील म्हणतोय, पण तेवढी तरी मॅनेज करावी लागेल. हार्ड पेमेंट आहे, केल्याशिवाय देणार नाही म्हणतोय. समजा सेटअप पकडून 25,000 म्हणतात. 25,000 म्हणजे लय होतात बघ वाळक्या. एवढे पैसे आणायचे कुठनं? मग काय करायचं मॅडम आता? दुसरीकडे शोधूया की. आणि तिथं बी नाही गावलं तर मग थांबूया जरा, कारण एकाच झटक्यात एवढे पैसे देणं शक्य नाही बघ. मॅडम मग कसं होणार माझं आणि पप्प्याचं? होणार, सगळं नीट होणार. तू लोड नको घेऊ. ठेवते फोन. बरं मॅडम. आई म्हणते पैशापेक्षा माणसं महत्वाची, पण आता माणसं जपायलाच पैसा लागतोय आणि तोच नाही माझ्याकडे. सत्या काय बी म्हण, तात्या साहेबांचा लय तुझ्या विश्वास आहे ना. डोळं झाकून तुझ्या विश्वास ठेवतात. आता बघ एवढी मोठी जबाबदारी पण तुझ्यावर दिल्या. 500% गॅरंटी देऊन सांगतो तुझ्यासाठी काहीतरी करणार ते चांगलं. सोनं करणार तुझं बघ.
ते काय ते तात्यासाहेब बघतील, पण सध्या ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी करत आहेत आणि मला त्यात मदत करता येते. यातच मी समाधानी आहे बघ. हे वळक्या वेगळं कुठं निघालायस? घरला. अय वाळक्या, नावासारखाच एकदम वाळक्या झालायस बघ. बुट्टा खाणार काय? नाही दादा नग, तुम्ही खावा. काय रे कुठं निघाली सॉरी? पप्पा जेलमध्ये गेलाय, तू बाहेर आलायस. तुमच्यात काय स्पर्धा लागल्या काय कोण जेलमध्ये जास्त दिवस जात ती? नाही दादा, पप्प्यासोबत लय वाईट झालं. अरे होणारच होतं, मस्तीच आहे त्याला तेवढी तर. पाकिट मारायची हाऊस आहे ना, घे म्हणा आता बक्षीस. सत्या तुला सांगतो किती वेळा त्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अरे असलं धंदा सोड, चांगलं काय तर कामात धंद्याचं बघ. अरे ऐकतच नाही बी येणं ती. नाही नाही, आता जेलमध्ये टाकले ना तेच बरं आहे. आता सुधरल तर जरा. पण दादा यात त्याची बी काय चूक आहे? त्याची परिस्थिती तशी आहे ना, आणि तो मुद्दाम थोडीच करतोय. पण सत्य दादा, तुला मंजू मॅडम बोलल्याच असतील ना? नाही नाही, आमच्यात एवढं बोलणं नाही होत. म्हणजे पोलीस स्टेशन मधलं एवढं बोलणं नाही होत. काय झालंय? काय नाही दादा, मंजू मॅडमला पप्प्याची आई आजारी आहे ते कळलं, आणि त्याची मजबुरी बी कळाली. तेव्हापासून त्यांनी ठरवलं की स्वतःच्या पैशातून पप्प्याला चहाचा गाडा टाकून द्यायचा. आणि तुम्हाला सांगतो, आज तर मला घेऊन समजा बाजार फिरल्यात. गावली का टपरी मग? कशाचा गावतोय, पण मला नाही वाटत मंजू मॅडमला पप्प्याला मदत करता येईल. का? काय झालं? अहो दादा, किमती कायच्या काय वाढल्यात गाड्यांच्या. ते ऐकून माझ्या कानाचे पडदे फाटलेत. आणि मंजू मॅडम म्हणतात प्रत्येकाला सुधारायची संधी दिली पाहिजे. आणि शेवटी समजा येऊन पैशापाशी धाडतं ना. हा ते बी आहे रे, पैशाशिवाय काय चालतच नाही तर. पण मंजू मॅडमनी माझ्यावर आणि पप्प्यावर विश्वास ठेवला, हेच लय आहे आमच्यासाठी. नाही तर आमच्या सारख्याला कोण सुधारायचा चान्स तरी देतं का? वाळक्या, एक काम कर, तुझ्या वाघमारे मॅडमना फोन कर आणि सांग की काम होते म्हणून. आणि मी सांगतो तसंच सांग. चालतंय की, मी या लगेच कळवतो. हा, पण ऐक, मी मदत केली अजिबात तुझ्या वाघमारे मॅडमना सांगू नको, नाहीतर त्यांना आवडायचं नाही. ठीक आहे दादा. आणि हे धर, मी 10 मिनिटात लगेच येतो. बलमा आलोच. ये वय दादा. चला. बया 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 बया, जेव्हा बघाव तेव्हा भेंडी मेथी भेंडी मेथी. अख्ख्या साताऱ्यात भेंडी मेथी शिवाय दुसरं काय पिकतच नाही वाटतं. पावसा पाण्याचं दिस आहे ती, जरा भज बिज तळावून आहे तर काय, तसलं काय नाहीच. स्वतःच्या जिभेचे चोचले स्वतः पुरवावेत ना माणसानं. कशाला दुसऱ्याच्या जीवा